हाय, वेलकम बॅक टू क्वीन्स मेकओव्हर. तर आज मी तुम्हाला माझ्या या आजच्या दिवसाचा शेड्यूल सांगणार आहे. मॉर्निंग ब्राईड असताना आम्ही हॉलवर गेलो. सकाळी 7 वाजता. तो बघतो तर काय तिथे ब्राईडच नाही. मग आम्ही थोड्यानंतर हॉलच्या आतमध्ये गेलो आणि ब्रायडलची वेट केली. त्यानंतर थोड्याच वेळात ब्रायडल तिथे आली आणि मग आम्ही ब्रायडलला मेकअप लुक करायला स्टार्ट केली. ऑलमोस्ट तिची साडी रॅपिंग मेकअप करून घेतल्यानंतर तिची हेअरस्टायलिंग केली आणि ऑलमोस्ट तिचं लुक झालेलं आहे ते तुम्ही बघू शकतात. ब्रायडलला ऑलरेडी लेट झाल्यामुळे त्यांनी लगेच वेडिंगला स्टार्ट केली आणि त्यानंतर त्यांचं लग्नाची विधी सुरू झाली आणि मग आम्ही सेकंड लुकला स्टार्ट केलं. आणि इथे बघता तर काय ब्रायडलच्या रूममध्ये ऑलमोस्ट गर्दी झालेली होती, तरी पण आम्ही इथे तिचा मेकअप लुक स्टार्ट करायला घेतला. त्यामध्ये आम्ही सेकंड लुकला पहिलं तिची ज्वेलरी घालून घेतली. लेहंगा रिसेप्शन लुक आहे, त्यामुळे तिचं ऑलमोस्ट टचअप करायचं आहे. ज्वेलरी घालून घेतल्यानंतर तिचं फ्रंट व्हेरिएशन थोडंसं चेंज केलं आणि ऑलमोस्ट हेअरस्टाईलिंगमध्ये कर्ल्सला अजून थोडासा बाउन्सी लुक दिला. त्या पद्धतीने तिला थोडेसे फ्लिक्स पाहिजे होते, त्या पद्धतीने थोडं फ्रंट व्हेरिएशन केलं. लेहंगा इथं ड्रॅपिंग केली दुपट्टा आणि त्यानंतर ऑलमोस्ट तिचा मेकअप लुक झालेला आहे. तर तिचा रिव्ह्यू आहे आणि ताईसोबत एक्सपिरियन्स पण खूप मस्त होता आणि मला मेकअप पण खूप आवडलेला आहे. थँक्यू सो मच मेकअपसाठी ताई. थँक्यू. खूप खूप थँक्यू. इथे ब्रायडलचे फोटो सेशन सुरू झालेले आहेत आणि त्यानंतर ब्रायडल आणि ग्रूमची इथे रिसेप्शनची एंट्री होणार आहे. इथे एंट्री झाल्यानंतर आम्ही तोपर्यंत लंच करून घेत आहोत. लंच करून घेतल्यानंतर मी निघाले माझ्या सलूनला, जिथे मला 5 ते 6 माझे सायडर मेकअप आहेत. त्यामध्ये त्यांचे हेअरस्टायलिंग, साडी रॅपिंग आणि मेकअप आहे. इथे हेअर प्रिपरेशन केल्यानंतर त्यांचे ऑलमोस्ट बेस रेडी झालेले आहेत. कोणाचे ड्रॅपिंग करायचे आहेत, कोणाचे बेस रेडी करायचे आहेत. ऑलमोस्ट सर्वांचे इथे झालेले आहेत. कोणाचा आय मेकअप व्यवस्थित स्मोकी आय मेकअप केल्यामुळे इथे आय मेकअपही केले आहे. त्यामध्ये यांचे आपण रिव्ह्यू ऐकून घेऊया. थँक्यू. तर असा होता माझा दिवसाचा शेड्यूल. तर कसा वाटला हा तुम्हाला व्लॉग, तर मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.